श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। परोपकारा लागी निश्चित, गुरु केला म्या पर्वत। आता वृक्षापासोनी जे शिक्षित, तेही समस्त परियेसी। खरोखर परोपकार शिकण्यासाठीच मी पर्वताला गुरु केले. आता मी वृक्षापासून काय शिकलो ते सविस्तर ऐक. सर्वांगे सर्व भावेसी, सर्व काळ सर्व देशी. पराधीन होवावे सर्वांसी, हे वृक्षापाशी शिकलो. सर्वस्वी, सर्व प्रकारे, सर्वदा आणि सर्वत्र सर्वांच्या पराधीन होऊन राहावे हे मी वृक्षापासून शिकलो. वृक्ष जेणे प्रतिपाळिला, तो त्या आधीन जाहला. काजो छेदावया रिघाला, त्याही झाला स्वाधीनू. वृक्षाला ज्याने वाढविले त्याच्याच तो स्वाधीन असतो असे नाही, तर त्याला तोडणाराच्याही तो अधीनच असतो. योगिया पालखीसी घातला, तेव्हा त्याचिया आधीन झाला. एकी झुळी द्यावया चालविला, तेव्हा त्याच्याही बोला आधीनू. त्याचप्रमाणे योग्याला कोणी पालखीत बसविले तरी तो बसतो, आणि कोणी सुळावर चढविण्यास नेले तरीही तो तयार होतो. सांडूनी देहींची अहंता, योगियासी झाली पराधीनता. विश्व माझा आत्मा सर्वथा, सर्वांच्या वर्तता बोला आणतो. देहावरील अहंता सोडल्यामुळेच योग्याला पराधीनता आलेली असते. त्याचा आत्मा विश्वात भरलेला असतो, त्यामुळे तो सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. सर्व ते मीची आहे, या लागी साधक बाधक न पाहे. त्याच्या बोला माझी राहे, वर्तता होये संतोषे. हे सर्व मीच आहे असे म्हणून तो साधक बाधकाकडे मुळीच लक्ष देत नाही, संतोषाने सर्वांच्या आज्ञेत राहतो. प्राप्त जे जे सुख दुःख, ते ते अदृष्टा आधीन देख. आत्मा मानुनी सकळ लोक, पराधीन देख वर्तत. सुख दुःख प्रारब्धाच्या अधीन आहे असे जाणून सर्व लोकांना आपला आत्मा समजून तो पराधीन होऊन वागतो. सकळ लोकी निजात्मता, देखता जाहली पराधीनता. हे वृक्षापासोनी तत्वता, परात्मता शिकलो. सर्व लोकांमध्ये आपलाच आत्मा आहे अशी दृष्टी ठेवताच पराधीनत्व प्राप्त होते. ही परात्मता मी खरोखर वृक्षापासून शिकलो. आणिक एक लक्षण, वृक्षापासोनी शिकलो जाण. अतिथीचे पूजा विधान, ते सावधान परियेसी. अतिथी पूजन हे आणखी एक लक्षण मी वृक्षापासून शिकलो, ते लक्ष देऊन ऐक. अतिथी आल्या वृक्षापासी, वंचनार्थू न करी त्यासी. पत्र पुष्प फल मूळ छायेसी, त्वचा काष्ठांसी देतसे. वृक्षापाशी कोणी अतिथी आला तर त्याला तो कधीच विमुख करीत नाही. पान, फूल, फळ, छाया, साल, लाकूड यातील काहीतरी देत असतो. जो वृक्षासी प्रतिपाळी, काजो घावो घालू ये मूळी. दोहीसी सममेळी, पुष्पी फळी संतुष्टी.
वृक्षाची जोपासना करणारा आणि त्याच्या मुळावर घाव घालणारा या दोघांनाही तो सारखीच फले आणि पुष्पे देऊन संतुष्ट करतो. जैसा वृक्ष समूळ सगळा, अर्थियान लागी सार्थक जाहला, तैसा चित्ते वित्ते देहे बोला, साधू संतुष्टला अर्थ्यासी. ज्याप्रमाणे वृक्ष मुळासह आपला सर्व देह याचकांना वाहून सार्थकी लावतो, त्याप्रमाणे साधूही आपली तनु, मन, धन आणि शब्द ही सर्वच अतिथीला देऊन संतुष्ट होतो. अतिथीसी नव्हे परांगमुख, हा साधूसी गुण अलोलिक, अन्न धन उदक यथा सुखे दे तुसे. अतिथीला परांगमुख करावयाचा नाही, हा साधूमध्ये अलौकिक गुण असतो. तो त्याला अन्न, जल आणि धन आनंदाने देत असतो. अर्थी आल्या अर्थावयासी, विमुख न व्हावे सर्वस्वेसी, हे शिकलो वृक्षापासी, विवेकेसी निज बुद्धी. याचक मागावयास आला असता त्याची कामना पूर्ण करण्यात सर्वस्व जरी गेले तरी त्याला विमुख करावयाचे नाही, हे मी विवेकाने आत्मबुद्धीने वृक्षापासून शिकलो. एवं पृथ्वी गुरु झाली ऐसी, दूजे गुरुत्व ते वायुसी, आले जे जे युक्तीसी, ते ते परियेसी नरदेवा. गुरुत्व जे वायुसी, ते दो प्रकारी परियेसी, एक ते प्राणवृत्तीसी, बाह्य वायुसी दुसरे. याप्रमाणे पृथ्वी माझी पहिली गुरु झाली, दुसरा गुरु वायू झाला. त्याच्यापासून जे ग्रहण केले तेही आता ऐक. हे राजा, वायूला दोन प्रकाराने गुरुत्व आले आहे, एक प्राणवृत्तीने आणि दुसरे बाह्य वायूच्या योगाने. ते आता ऐक. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.